सर्वांना नमस्कार। आज आपण जी टेस्ट दिली होती शेकडेवारी, त्या शेकडेवारी आपण आज त्या टेस्टचं आपण काय करणार आहे स्पष्टीकरण बघणार। जे आपण प्रश्न दिले होते 14-15 त्याचं आपण काय करणार आहे स्पष्टीकरण बघणार। शेकडेवारी म्हणजे 100चं प्रमाण ठेवून 100च्या प्रमाणात जास्त त्याला काय म्हणतात शेकडेवारी टक्केवारी। आपण बघितलेले समजा आपण 10वी 12वीला बघितलेलं 650 पैकी जर 435 430 मार्क पडले असतात तर किती टक्के पडले म्हणजे काय त्या शेकड्याच्या टक्क्यात समजा आपण टक्केवारी समजा 100चे 20% किती 20 रुपये बरोबर आहे। समजा 100च्या 30% किती रुपये तर किती 30 रुपये। अशा प्रकारे शेकडेवारी टॉपिक आहे ते आपल्याला बघायचं आहे। आपण आता जसे प्रत्येक टाईपचे आपण प्रश्न घेतलेले त्या टाईपनुसार आपण बघणार आहे। आता पहिला प्रश्न होता आपला 28चे 25% किती 28चे 25%। जसं आपण बघितलं की 100चे 25% म्हणजे 25 रुपये, 100चे 10% म्हणजे 10 रुपये बरोबर आहे। समजा 150चे 10% म्हणजे 15 रुपये। अशा प्रकारचं 28चे 25% म्हणजे किती बरोबर आहे। काय प्रश्न आपला 28चे किती। आता चे चा ची चे आपल्याला माहिती म्हणजे काय गुणाकार असतो ठीक आहे। आपण आता 28चे 25% असे वरती घ्यायचे आणि खाली 100 त्याला भागाकारात 100 घ्यायचे। कारण का आपण शेकडा काढतोय काय आपली शेकडावारी, आपल्याला प्रत्येक गणितात 100 हे वापरावेच लागणार आहे भागाकारामध्ये। 25चे आपण शेकडा काढतोय म्हणून आपण काय केलं 100 दिलं। 28चे 25% भागिले 100 अशा प्रकारे बांधायचे, बाकी काहीच नाही। आता भागाकार करायचा आपल्याला माहिती 25 25 25 100 बरोबर आहे। भाग गेला डायरेक्ट। आता इथं 4 आहे, इथं 28 इथं पण भाग जातो 4 1 4 4 7 28 म्हणजे 28चे 25% किती होतं 7 होतं। किती होतं 7। अशा प्रकारे आपलं उत्तर आहे 7। आता आपला 2 नंबरचा प्रश्न आहे 2100चे 16%। कशाचे 2100चे 16% बरोबर आहे। हा आपला 2 नंबरचा प्रश्न आहे। आपल्याला माहिती आहे टक्के काढायचे किती 2100चे 16% म्हणजे 2100 म्हणजे 100% परिपूर्ण आहे। 2100 काय परिपूर्ण आहे त्याचे 1600 काढायचे आपल्याला, त्याचे 16% काढायचे। 2100 जर पूर्ण आम्हाला विचारले तर किती आहे 100%। त्या 100% पैकी 16% आपल्याला काढायचे म्हणजे 2100चे 16% काढायचे बरोबर आहे। तर आपलं ते सूत्र 2100 गुणिले वरती 16 जे काढायचे ते खाली भागाकारात 100 काय घेतलं कारण आपल्याला शेकडा काढायचा आहे म्हणून आपण काय घेतलं शेकडा म्हणजे 100 ठीक आहे। हे 2 0 कट हे 2 0 कट बरोबर आहे। आता राहिलं काय इथं 21 इथं 16 इथं गुणाकारात चिन्ह आहे म्हणजे 21 गुणिले आपण 16 करून घेऊ। 6 1 6 6 2 12 लिहून घेतलं। 21ला 1 गुणलं म्हणजे 21चं 21 जसेच तसं। आता यांची काय करायची आपल्याला बेरीज 6 1 6 3 3 म्हणजे 2100चे 16% किती आहे 336 किती 336। अशा प्रकारे आपलं उत्तर आहे 336। आता आपला समोर 3 नंबरचा प्रश्न आहे एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत 400 पैकी 220 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले। एक विद्यार्थी 400 मार्काचा पेपर आहे 400 पैकी त्याला म्हणजे 400ला 100% तो 220ला किती टक्के हे आपल्याला काढणे ठीक आहे। एक विद्यार्थी आहे ठीक आहे विद्यार्थी त्याची परीक्षा किती मार्काची होती 400 पडले किती त्याला 220 किती 220। तर आता याला काय करणे आपल्याला 400ला 220 म्हणजे 400 त्याचे 100% परीक्षाचे किती 100% आपल्याला 220 म्हणजे टक्के काढायचे। तर अशा याला काय करायचं माहिती आहे का एका विद्यार्थ्याला परीक्षेत 420 पैकी 400 पैकी 220 गुण मिळाले। तो विद्यार्थी होता 400 मार्काचा पेपर होता त्याचा बरोबर आहे। त्यापैकी त्याला 220 गुण मिळाले तर त्याला टक्के काढायचे आपल्याला किती 400 म्हणजे पूर्ण 100% बरोबर आहे। त्याच्यापैकी त्याला 100% 400 पैकी 220 गुण मिळाले तर आपल्याला ते 220ची काय करणे टक्केवारी काढणे सरळ सरळ बरोबर आहे। तर इथं कसं करायचं याला एकच करायचं 400ला 220 पडले तर 100ला किती टक्के अशा प्रकारची मांडणी करायची। 400ला 220 तर 100ला किती टक्के 400ला 220 तर 100ला किती टक्के अशा प्रकारचीच आपल्याला मांडणी करायची। कोणत्याही गणित असेल ह्या 2च स्टेप लक्षात ठेवायचं आहे। इथे जर असतं 400ला 300 पडले तर 100ला किती, इथं असते 700ला 500 पडले तर 100ला किती, 400ला 220 100ला किती एवढंच लक्षात ठेवा। आता याचं काय करायचं आहे तिरपा गुणाकार करायचा आहे 220 गुणिले 100 भागिले 400 हा काटला हे 2 0 कटले हे 2 0 कटले सरळ सरळ काय करायचं काटाकाटी करायची 0 काटाकाटी करायची नाही तर मग असं करत बसायचं का 220 गुणिले 100 मग त्याला भागिले 400 तसं नाही। जिथं काटाकाटी होईल असा भागाकार आपल्याला या पद्धतीचा प्रत्येक गुणाकारात म्हणजे प्रत्येक गणिताचे आपल्याला काळकामध्ये नळ टाकीमध्ये सगळ्या सूत्रात आपण पाहिलं पुढे व्याज गीज सगळं टोटल असा पद्धतीचे आपल्याला वापरणे सगळीकडे 0 0 आपण कट केला बरोबर आहे। आता याला भाग देऊ आपण 4 1 4 4 5 20 उरले किती 2 इथं 0 म्हणून 20 झाला परत 4 5 20 म्हणजे किती 55% किती टक्के पडले
55% पडले त्याला. आपलं उत्तर काय आहे 55%. काय केलं आपण 400 पैकी 220 मार्क पडले तर 100ला किती टक्के 400ला 220 100ला किती होईल तिरपा गुणाकार केला आणि अशा पैकी त्याला किती 55% पडले. असं हे आपल्याला लक्षातच ठेवायचं. असं गणित आलं एकच सूत्र 400ला 220 तर 100ला किती बरोबर आहे. असं लिहून घ्यायचं खाली जे विचारलं समजा 400ला 220 100ला किती जसं विचारलं तसं आपण केलं गुणाकार केला अशा पद्धतीची प्रक्रिया केली पूर्ण 55% आपलं उत्तर आलं. आता आपला समोरचा प्रश्न आहे 275 उमेदवाराची परीक्षेला निवड झाली म्हणजे 275 समजा आपले भरतीची मुलं 275 मुलं काय आले लेखीला क्वालिफाय झाले ग्राउंड करून त्यापैकी 255 उमेदवार पास झाले तर पास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती बरोबर आहे. आता पास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी काढायची आपल्याला. निवड किती जणांची झाली परीक्षेसाठी किती जणांची झाली 275 त्यातले पास किती झाले 255 झाले म्हणजे हे 100% 275 म्हणजे पूर्ण त्याच्यापैकी 255 पास झाले म्हणजे जे पास झाले का त्याची आपल्याला टक्केवारी काढायची यांची टक्केवारी काढायची आपल्याला पास झालेल्यांची किती टक्केवारी. जर 275ला 100 असेल तर 255ला किती तर मग आपलं तेच 275ला 255 तर 100ला किती कशामुळं कारण आपण काय करतोय टक्केवारी काढतो आपण सरळ असं 275ला 255 तर 100ला किती या पद्धतीनं आपल्याला हे सूत्र लक्षातच ठेवायचं. याच्या पद्धतीनं आपल्याला गणित करायचे. नवीन आपल्याला थोडं कन्फ्यूज होईल थोडं अवघड वाटेल जड वाटेल नंतर जसं प्रॅक्टिस होईल तसं सोबत. प्रश्न काय होता 275ची निवड झाली 255 पास झाले 275ला पास किती झाले 255 तर 100ला किती अशा पद्धतीने करायचं. आता आपल्याला काय करायचं याचा तिरपा गुणाकार करायचा ठीक आहे. दुसरी स्टेप 255 गुणिले 100 भागिले 275. आता आपल्याला माहिती इथं 5 म्हणजे इथं 0 आहे सगळ्या तिन्ही संख्याला किती 5 भाग देईल ठीक आहे. आपण 5 भाग देऊ 5 5 25 उरले किती 2 परत 5 5 25 5 के 5 5 2 10 0 घेतला इथं भाग दिला. आता परत इथं 5 म्हणजे 5 भाग जातो एकच स्थानी 5 असतं आपण कसोट्या पाठ केलेले तर जर एकच स्थानी 5 असेल तर भाग जातो. आता परत 5 1 5 परत 5 1 5 ठीक आहे 5 5 25 5 1 5 आता राहिले काय 11 51 20 आता कोणाला भाग जात नाही इथं गुणाकारात चिन्ह नाही 51चा आणि 20चा काय करू गुणाकार करून घेऊ 51 गुणिले 20 बरोबर आहे. आता 51 गुणिले ठीक आहे आपण माहिती 0 विसरून आपल्याला काय करायचं डायरेक्ट गुणाकार करायचा आहे 2 1 2 2 5 10 हा 0 टाकला 1020. आता या दोघांचा गुणाकार आला 1020 बरोबर आहे आणि त्याला भागिले का आता आपला 11 होतं म्हणून 11 घेतलं ठीक आहे. आता आपण याचा भागाकार करू 11 11 नाम 99 म्हणजे 102 मधून 99 गेले किती उरले 3 उरले 11 11 दोन्ही 22 30 मधून 22 गेले 8 उरले ठीक आहे. आता इथं आपण पॉईंट दिला 8 उरले म्हणजे आपल्याला भागाकार द्यायचा इथं झाले 0 11 सकी 77 किती 3 उरले ठीक आहे. आता इथपर्यंत ठीक आहे आपलं उत्तर काय आलं 92.7 काय आलं आपलं उत्तर 92.7 म्हणजे 275 पैकी 255 विद्यार्थी पास झाले म्हणजे पास होण्याची टक्केवारी किती होती 92.7 होती. काय होती 92.7. काय केलं आपण आपलं काय विचारलं होतं की 275 जणांची निवड झाली तर सगळ्या कशासाठी झाली फक्त परीक्षेसाठी झाली. अंतिम निवड झाली का नाही अंतिम निवड किती जणांची झाली 255 जणांची झाली. जर 275 पैकी 255 जणांची निवड झाली तर मग पास होणाऱ्याची टक्केवारी किती 255ला 100 होते तर 275ला 100 होते 255ला किती तर आपलं सूत्र काय आहे 275ला 255 तर 100ला किती आपण अशा प्रकारे तिरपा गुणाकार करतो. असं करून इथं 1020 त्याचा गुणाकार आला याचा त्याला 11 भागितलं 11.92 काय पास होणाऱ्यांची टक्केवारी. आता आपला 5 नंबरचा प्रश्न एका संख्येचे 57% व त्या संख्येचे 41% यामधील फरक 240 आहे तर ती संख्या कोणती. आता ती संख्या एक संख्या आपल्याला माहिती का तिला x मानू आपण काय मानू x तिचे 57% बरोबर आहे आणि 41% याच्यातला फरक किती आहे 240 म्हणजे ती संख्या आपल्याला माहीत नाही ती संख्या आपल्याला काय काढायची तिचे 57% आणि 41% या दोघातला फरक काय 240 ते आपण x मानली. आता आपल्याला काय सांगितलंय की दोघातील टक्क्यातील फरक काय आहे 240 आहे मग या दोघांची वजाबाकी करून घ्यायची 57 41 7 मधून 1 गेला 6 इथं 5 मधून 4 गेले 1 म्हणजे 16 किती 16 म्हणजे 16ला किती 240 म्हणजे हा फरक आहे ना 16%ला 240 तर 100ला किती सरळ असं होतं. या दोघातला फरक किती आहे 16%
तर फरक 240 म्हणजे सरळ सरळ 16%ला 240 तर 100ला किती म्हणजे ती संख्या आपल्याला भेटेल. कळलं का? काय केलं आपण दोघातला फरक म्हणला की एका संख्यातला 57% आणि 41% याच्यातील फरक किती 240 आहे. मग त्या दोन्ही टक्क्यातला फरक किती आला 16. मग 16%ला किती रुपये 240 तर मग 100ला किती या प्रकारे आपल्याला ती संख्या भेटेल. बरोबर आहे. मग आता आपण काय करू एक्स ती संख्या कोणती आहे एक्स. बरोबर आहे. 16ला 100 बरोबर आहे. तर 240 काय केलं आपण दोघातला फरक घेतला 100 घेतला बरोबर 240 घेतलं. आता आपल्याला एक्स काढायचा आहे बरोबर आहे. एक्स काढायचं हे दोघं खाली हे इथं याच्यात आहे याला भागाकारात घ्यायचे 100 आणि जो वरती तो खाली घ्यायचा. ठीक आहे. इथपर्यंत आलं. इथपर्यंत समज सगळ्याला या दोघातला फरक 16 होता. हे 100 का घेतले आपण का घेतले कारण त्यांचा शेकडाप्रमाणे म्हणून आपण घेतलं 240 बरोबर आहे. किंवा याला डायरेक्ट गुणिले बी केलं तर चालतं पण आपण बरोबर केलं. आता याला भाग देऊ 16 1 16 8 1 8 8 2 16 8 3 24 इथं झालं 30 8 1 8 8 2 16 8 3 24 हा 0 होता 30 झालं बरोबर आहे. परत बे एक बे हे इथं 15 म्हणजे ती संख्या कोणती होती 1500 होती. काय होती 1500. आता जर आपण त्या 1500चे 57% काढलं आणि 41% काढलं याच्यातला फरक बरोबर किती येईल 240 येईल. मग सरळ सरळ आपल्याला काय करून घेणे जर अशा प्रकारचं गणित आलं आपल्याला ह्या टाईपचं गणित आलं तर काय करणे हा ही 57% आणि 41%तला फरक किती होता 240 किती झालं ते फरक 16. मग 16ला 240 तर 100ला किती सरळ सरळ 16 घेतल्यावरती हे 100 घेतले आणि 240 घेतले. 100 का घेतले आपण मध्ये टक्केवरती घेतो त्याच्या खाली हे 100 घेतो कारण आपण शेकडा काढतोय आपण शेकडेवारी काढतोय हे 240 घेतो. मग काय केलं आपण याचा तिरपा गुणाकार केला हे जे वर होता त्याला भागाकारात घेतलं बरोबर आहे. आणि आपलं काय काढलं ती अमाऊंट ती मूळ किंमत काढली तर ती संख्या कोणती होती ती संख्या होती 1500. आणि ह्या जर 1500चा 57% काढला त्याच्यानंतर 41% काढला तर त्या दोन्ही किमतीतला फरक किती येणार आहे 240 येणार आहे. जसे जसे आपण त्या टाईपचे गणित पडलो त्या टाईपचे आपल्याला आणखी गणित सोडवायचे अशा पद्धतीनं आपल्याला ती प्रॅक्टिस करायची बरोबर. तर आपण याला सेकंड मेथडनं सुद्धा सोडवू शकतो. कसं ह्या दोघातला फरक किती आहे 16% किती ते 16%ला किती 240. तर आपण असं पण करू शकतो 16ला 240 तर 100ला किती अशा पद्धतीनं पण सोडू शकतो तशा पद्धतीनं पण शकतो. आता तिरपा गुणाकार करायचा 240 गुणिले 100 16 बरोबर आहे. केला ना आपण तिरपा गुणाकार आपल्याला इथं एक्स काढायचा आहे. 16ला 240 दोघातला फरक 240 तर 100ला किती 100 म्हणजे ती पूर्ण किंमत पूर्ण संख्या 16ला 240 तर 100ला किती. ठीक आहे. 16 8 1 8 8 2 16 8 3 24 इथं झाले 30 इथं झाले परत 15 कारण काय केलं आपण 30ला 2नं भागलं इथं गुणिले किती आहे 100 आहे म्हणजे ती किंमत कोणती झाली एक्स का झाला 1500 झाला. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही सेकंड मेथडनं सोडवू शकता. आता आपला समोरचा 6 नंबरचा प्रश्न जर साखरेची किंमत 25% वाढवली तर त्यावरील एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी वापरात किती टक्के कपात करावी लागेल. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे समजा आपण 1 किलो साखर आपली 100 रुपयाला आहे तर आपल्याला ती आपल्या घरामध्ये ती 1 महिना जाते 100 रुपयाची साखर आपल्याला 1 महिन्यात जाते. पण काय झालं महागाई वाढल्यामुळे ती 125ला झाली पण आपल्याकडे 100 रुपयाची साखर आणण्यासाठी म्हणजे 1 किलो साखर 100 रुपयात येते आणि ती आपल्याला 1 महिना जाते बरोबर आहे. पण काय झाली ती 100 रुपयाची साखर आहे ना 25% महागाई झाली म्हणजे 100च्या 25 म्हणजे किती झाली 125 रुपयाला झाली. 100चे 25% म्हणजे 25 रुपये ना ते 100 आणि हे 25 म्हणजे किती 125 झाली. आता असं झालं की आपल्याकडे 100 रुपये आपण 1 किलो साखर आणू शकतो का आता नाही. मग त्या 100 रुपयाची 1 किलो साखर येणार आहे का आता नाही कमी येणार आहे कारण साखर काय झाली 125 रुपये किलो झाली बरोबर आहे. तर मग ती तेवढीच साखर आपल्याला 100 रुपयाची 1 महिना वापरायची तर मग आपल्याला काय करावं लागेल ते वापरात कपात करावं लागेल म्हणजे साखरचा वापर कमी करावा लागेल. तर आपण 3 टाईम चहा पित असेल तर आपल्याला किती टाईम प्यावं लागेल 2 टाईम प्यावं लागेल कारण आपल्याकडे 100 रुपयाची साखर आणण्यासाठी काय तर ती आपल्याला कपात करायची महागाई झाली तरी. मग अशा प्रश्नाला काय करायचं आहे माहिती का त्याला 2 सूत्र आहे. जर 100 गुणिले टक्के किती टक्के महागाई झाली आणि 100 गुणिले प्लस टक्के हे की दुसरी गोष्ट 100 गुणिले टक्के आणि 100 मायनस टक्के. आता हे काय आहे जर त्यांनी काय म्हणलं कपात करावी कमी करा म्हणजे इकडे वाढ करा. कपात हा शब्द असेल तर प्लस करा उलटं करायचं. कपात करा म्हणजे आपण प्लस करायचं याच्यामध्ये प्लस बरोबर आहे. काय झालं कमी होतंय त्याला काय करायचं वाढवायचं ठीक आहे या प्रकारचं त्याला वापरायचं. आणि त्याने जर म्हणलं कपात करा
कपात करावी हा शब्द जर शेवट आला, आता आपल्या प्रश्नात काय आहे, जर साखरेची किंमत 125 वाढली तर त्यावरील एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी वापरात कितीने कपात करावी तेव्हा काय करायचं, प्लस करायचं. आणि त्याच्यात म्हणाले की वापरात कितीने वाढ करावी त्यावेळेस काय करायचं, मायनस करायचं, म्हणजे उलट करायचं. कपात होतीये, कमी होतंय म्हणजे वाढव, इकडे वाढतंय म्हणजे कमी कर. ह्या प्रकारे हे लक्षात ठेवायचं की मायनस कुठे वापरायचं आणि प्लस कुठे वापरायचं. जर शब्द कपात आला असेल, कमी करा, वापर कमी करा, तिथं काय करायचं, प्लस करा. वापर वाढवा, तिथं काय करा, मायनस करा. इथं लक्षात ठेवायचं आहे. आपला प्रश्न होता की किती टक्क्याने कपात करावी, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, प्लस करावं लागेल. आणि आपल्याला असं आलं असतं की किती टक्क्याने वाढवा, म्हणजे कधी कधी काय होतं, समजा महागाई कमी झाली, समजा जी 100 रुपयात 1 किलो साखर होती ती जर 80ला भेटली तर आपण काय करणार आहे, जाऊ द्यावा 1 किलो पुरते आपल्याला महिनाभर, तर आपण परत काय करणार आहे, 4 टाइम चहा पिणार आहे. म्हणजे काय केलं आपण, त्याला जर वाढ करा असं म्हणत असेल तर तिथं मायनस घ्यायचं आहे. आणि कपात करा हा शब्द असेल, कपात करा हा शब्द असेल सरळ तिथं प्लस करायचं आहे. वाढ करा हा शब्द असेल तिथं मायनस करायचं आहे. आपला शेवटचा शब्द होता कपात करावी, म्हणजे तिथं काय करणे, प्लस करणे. कमी करा प्लस करायचं, वाढवा मायनस करायचं, अशा प्रकारे. ठीक आहे. तर आपलं सूत्र काय, आता हे 2 सूत्र लिहून ठेवायचे. आता काय होतं, जर साखरेची किंमत 25 वाढले टक्के, काय आपलं 100 गुणिले 25, कपाती म्हणून 100 प्लस 25. ठीक आहे, हे आपलं सूत्र. आता 100 गुणिले 25 केले, त्याच्या पहिले आपण याची बेरीज करून घेऊ. 100 गुणिले 25 125 एवढंच करायचं आहे फक्त. आता आपल्याला माहिती 5 नाही तर 5 इथं 5 0 म्हणजे सगळीकडे 5 नंबर जातो. 5 5 25, 5 2 10 उरले 2, 5 5 25. ठीक आहे. परत 5 1 5, 5 5 25, 5 1 5, 5 2 10, म्हणजे कितीनं कपात करायची, 20%. कितीनं कपात करायची, 20%. आपल्याला काय करणे, वापरात कपात करणे, म्हणजे तर आपला खर्च काय होईल, बरोबर राहील. म्हणजे आपण 100 रुपयातच महिनाभर आपली साखरेचा खर्च आपण भागवू शकतो जर आपण 20%ने त्याच्यात कपात केली. तर काय करणे, कपात, असा प्रश्न भरपूर अशा टाईपचे प्रश्न येईल. जर निरमा पुड्याची एवढ्यानं किंमत वाढली, त्याचा वापरावर किती करावं. कधी कधी काय होतं की साखरेची किंमत कमी झाली तर मग वापर वाढवला तर चालेल का, अशा प्रश्नाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, कितीनं वाढलं कितीनं कपात करायची. जर कपात हा शब्द आला तर प्लस करायचं, वाढ हा शब्द आला शेवटी, वाक्याच्या शेवटी, प्रश्नाच्या शेवटी. इथं काय आहे, कितीने कपात करावी, तिथं आपण काय केलं, प्लस केलं. इथं जर असा प्रश्न असतं कितीने वाढ करावी, आपण काय केलं असतं, मायनस केलं असतं. वरती काय करायचं, टक्के, 100 गुणिले टक्के, खाली 100 प्लस ती संख्या आणि 100 प्लस 100 मायनस ती संख्या. कुठं प्लस वापरायचं, कुठं मायनस वापरायचं, व्यवस्थित आपल्याला समजून घेणे. अशा प्रकारे ह्या टाईपचे प्रश्न सोडवायचे. आता आपला 7 नंबरचा प्रश्न. एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झाले व 455 विद्यार्थी नापास झाले तर परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले. एक परीक्षा आहे, त्यातले काय म्हणले, ते 35% विद्यार्थी पास झाले, ते पास झाले ते दिलेले नाही, पण नापास झाले ते दिलेले. 455 विद्यार्थी काय झाले, नापास झाले. तर ते परीक्षेला विद्यार्थी किती होते. आता परीक्षा एकूण किती टक्के राहते, विद्यार्थी किती टक्के राहते, हजेरी 100% राहते. त्यातून कोणी गैरहजर राहतं, कोणी येतं कोणी नाही येत, पण 100%. म्हणजे त्या, आता समजा अकॅडमीला 50 विद्यार्थ्यांचं ॲडमिशन आहे, हे 50 विद्यार्थी म्हणजे 100% झाले, पण त्यापैकी जर 30 आले 40 आले, हे काय झाले, टक्केवारी कमी झाली. अशा प्रकारे त्या परीक्षेत 35% विद्यार्थी पास झाले व 455 विद्यार्थी नापास झाले. बरोबर आहे. तर एकूण विद्यार्थी किती होते काढायचं आपलं. ठीक आहे. पास किती झाले, पास झाले 35%, किती, 100च्या. बरोबर आहे. तर मग नापास किती झाले, काय केलं आपण, नापास कुठून, हे 65% कुठून घेतले, 65%. आपल्याला माहिती शेकडेवारी करतो ना आपण, 100च्या 35% पास झाले तर नापास किती झाले, 65% झाले. आता विषय काय झाला, जे नापास आहे का ते दिलेले आपल्याला 455 प्रश्नामध्ये. सोपं असतं शेकडेवारी, समजून घेताना प्रश्न लगेच आपल्याला कळतं. पास दिलेले आपल्याला 35% आणि नापास दिले होते 455. बरोबर आहे. पण 35% हे 100तून जर मायनस केले तर नापास विद्यार्थी किती आहे, 65%, आणि त्यांची संख्या दिली आपल्याला 455, म्हणजे 65%ला 455. तर आता आपल्याला टोटल विद्यार्थी काढायचे, टोटल म्हणजे 100%. तर मग हे सरळ कसं लिहायचं आहे माहिती आहे का, जर 65%ला 455 तर 100ला किती. बरोबर आहे. टक्के खाली घेतले, 65ला 455 दिलेले, आपल्याला 35% पास दिली होती, 65% नापास राहणार आहे. 35% 100पैकी 35% पास झाले म्हणजे नापास किती, 65%. आणि नापास विद्यार्थी संख्या दिलेली आपल्याला 455 प्रश्नातून. मग 65ला 455 तर 100ला किती, टोटल विद्यार्थी काढायचे आपल्याला. ठीक आहे. आपलं काय, तिरपा गुणाकार,
455 हे 65. आता आपल्याला मी याला 5ला भाग जातो. 5 एके 5 उरला 1, 5 त्रिक 15. ठीक आहे, 5 एके 5, 5 दोन्ही 10. अशा प्रकारे याला भाग. आता त्याच्यानंतर आता आपण 65 आणि 100 करून घेतलं. 5 एक 5, 1 उरला होता, 5 त्रिक 15, 5 2 10 आणि 20 अशा प्रकारे भाग दिला. आता वरती पाहायचं 13 एक 13, 13 त्रिक 39. आता 39, 45 मधून 39 गेले म्हणजे किती 6. इथे झाले 65, 13 5 65. आता काय 35 गुणिले 20. आपल्याला माहिती 0-20चा गुणाकार करणं फास्ट परीक्षेसाठी आपल्याला काय व्हायचं, स्मार्ट व्हायचं आपल्याला. असं नाही करत बसलं. 35 गुणिले 20 बरोबर, एवढा टाईम नाही आपल्याकडे. 35 दोन्ही 70, हा 0 दिला म्हणजे परीक्षेला एकूण किती विद्यार्थी होते, 700 विद्यार्थी होते. किती होते, 700 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. काय केलं आपण, आपल्याला प्रश्नामध्ये 35% पास दिले होते. 35% पास म्हणजे 65% नापास. नापासची संख्या दिली होती 455. मग 65ला 455 तर 100ला किती. आता इथं कोणाचं कन्फ्यूज होईल की इथं 65 खाली काय घेतलं, 455 वरती काय घेतलं. आपल्याला काढच काय सांगितलं, एकूण विद्यार्थी. मग आपण इकडे वर ठेवलं, हे टक्के खाली ठेवायचे. जर आपल्याला एखाद्या वेळेस विद्यार्थी काढच ठेवले तर विद्यार्थी म्हणजे जसा प्रश्न आहे तसा बनवायचा. 65ला 455, 100ला किती. हे टक्के, हे काय खालचे टक्केवारी, वरची काय संख्या आहे. मग प्रश्न कसा म्हणतो, 65ला 455 तर 100ला किती. तिरपा गुणाकार केला, संपला विषय. अशा प्रकारचं हे लक्षात ठेवायचं, याच्यात कन्फ्यूज नाही व्हायचं. वरती काय ठेवायचं, खाली ठेवायचं. असंच 65ला 55 तर 100ला किती, 65% होते, 100% होते. मग 100ला किती विद्यार्थी, तर 700 विद्यार्थी. म्हणजे परीक्षेत एकूण किती विद्यार्थी होते, 700 विद्यार्थी होते. आता 3 चौकार व 1 षटकार मिळून 110 धावा केलेल्या फलंदाजाच्या पळून काढलेल्या धाव्याची टक्केवारी किती. आता त्याच्या टोटल धावा किती आहे, क्रिकेटर 1 बरोबर आहे. विराट कोहली समजा किती 110 धावा त्यानं केल्या एका मॅचमध्ये बरोबर, 110. त्यात काय केलं त्यानं, त्याच्या टोटल धावा किती 110. त्याच्यात काय केलं त्यानं, 3 चौकार मारले. 3 चौकार म्हणजे किती 4 धावा. मग चौकारचे किती 12 धावा झाल्या बरोबर आहे, 12 रन झाले. त्याच्यानंतर 8 षटकार मारले, 6 मारले 8, किती 6 म्हणजे किती 6 रन. 8 सकम 48 बरोबर आहे. म्हणजे त्यांनी दिलं काय, 3 चौकार व 8 षटकार मिळून आणि मग बाकीचे पळून धावा आहे बरोबर आहे, 110 त्याच्या धावा आहे. आता त्यानं 3 चौके मारले, 12 रन भेटले. 8 6 मारले, 48 रन भेटले. आता याची आपण बेरीज करू, म्हणजे चौका आणि 6 त्याचे रन किती झाले टोटल ते बघू. 8 आणि 2 10, हात चालू आहे हे 6. म्हणजे त्याचे जे 110 पैकी ना 60 मार्क, 110 रनापैकी 60 रन आहे ना ते त्यानं चौका आणि 6 मारून काढलेले. ठीक आहे, मग आता 110 मधून आपण काय करू, 60 मायनस करू. किती आता त्याच्या 4 आणि 6 मिळून किती 60 रन झाले होते. पण टोटल तिचे किती आहे, एकाची एक झाली होती क्रिकेटची मॅच झाली होती. त्या क्रिकेटच्या मॅचमध्ये त्याचे टोटल रन किती होते 110. पण त्यांनी दिले किती, फक्त इथं एक 4चे दिले आणि 6 दिले, की त्यानं 3 4 मारले आणि 8 6 मारले. तर ते दोघांचे रन किती झाले होते 60 झाले होते. पण त्याचे टोटल रन किती 110 आहे. मग त्यानं पळून रन किती काढले आपल्याला काढायचे. आता आपण याच्यात केलं 0, 11 मधून 6 गेले 5 म्हणजे 50 रन. त्याचे हे जे आपण 6 आणि 4चे रन त्याचे आपण मायनस केले 110 मधून, ते झाले 50. टोटल किती होते त्याचे 110 होते गुणिले 100. ते काय म्हणले की बाबा पळून रन किती टक्के त्यानं रन काढले, पळून एकूण रनाच्या किती टक्के रन त्यानं पळून काढले. इथपर्यंत आलो आपण बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला हा 0 काटला, हा 0 काटला. आता आपल्याला माहिती 11 याला पण भाग जात नाही, याला पण भाग जात नाही. मग आपण या दोघांचा गुणाकार केला, 500 भागिले 11. आता आपलं जे उत्तर आहे ते अपूर्णांकात आहे. आपण शिकवलं आहे अपूर्णांक अगोदरच कशा प्रकारे त्याची मांडणी करायची, बाकी कुठे लिहायचं काय लिहायचं बरोबर आहे. आता 11 काय 11, 11 4 44, ते 4 इथं लिहिले आपण. ठीक आहे, आता 44 आहे, 50 मधून 44 गेले, 6 उरले बरोबर आहे. 11नं पण ह्या दोन संख्येला भाग दिला, 11 4 44 6 उरले. त्याच्यानंतर 11 5 55, 5 उरले. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, जी बाकी ते आपण कुठे लिहितो वरती लिहितो आणि ज्यानं भाग दिला ते खाली लिहितो. अशा प्रकारची टक्केवारी किती आपली 45 511. हे काय त्याची पळून काढलेल्या रनांची काय त्याची टक्केवारी, कोणती पळून काढलेल्या रनाची. आपण काय केलं त्याचं
त्यानं 4 किती मारले होते 3, 12 रन घेतले. 6 किती मारले होते 48 घेतले. एकूण त्याचे 4 आणि 6चे रन झाले 60. त्याचे एकूण 10 होते 110. त्याच्यातून 60 मायनस केले 50. आता त्यांचा प्रश्न असा होता की त्यानं पळून रन किती टक्के काढले. मग किती टक्के काढले ते होते 50. किती पैकी 110 पैकी त्याला गुणले आपण काय केलं 100 केलं. आता हा 0 काढला हा 0 काढला. इथं याला 10ला भाग जात नव्हता 50ला भाग जात नव्हता म्हणून आपण या दोघांचा गुणाकार केला. दोघांचा गुणाकार आला 500 आणि 500ला 11नं भाग दिला आणि 11नं भाग दिल्यामुळे आपला उत्तर अपूर्णांकात होतं. दशांश अपूर्णांकात असलं आपण पॉईंटनं काढलं असतं पण आपलं अपूर्णांकात होतं. त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीनं काय केलं जो भागाकार येतो ज्यानं आपण भागणार त्याला खाली लिहायचं. जी बाकी ती वरती आणि जे उत्तर ती बाजूला अशा प्रकारे अपूर्णांकात उत्तर लिहायचं. असं आपलं उत्तर होतं 45/511. आता आपला 9 नंबरचा प्रश्न. वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी 20% वाढल्या, दुसऱ्या वर्षी पुन्हा 20% वाढल्या तर एकूण किमती किती टक्क्याने वाढल्या. आता समजा एक 2 व्हीलर आहे. ह्या वर्षी 2024ला 20% त्याची किंमत वाढली, 25ला पण एक किंमत वाढली. म्हणजे जी 23ला भेटत होती ती 25ला भेटणार आहे आणि आपल्याला ती महाग भेटणार आहे. किती टक्के त्याच्यात वाढ झाली, किती टक्क्याने वाढ झाली आपल्याला हे प्रश्न होता. समजा ती वस्तूची किंमत 100 आहे बरोबर आहे. त्याला गुणिले कितीने वाढली 20नं वाढली म्हणजे 100चं रूपांतर कितीच झालं 20नं झालं. परत दुसऱ्या वर्षी म्हटल्यावर परत 100चं रूपांतर कशात झालं 20नं झालं. सरळ सरळ काय वस्तूची किंमत आपण 100 धरली उदाहरणासाठी. 100च्या 20% वाढली बरोबर ना. 100ला भेटणारी वस्तू कितीला भेटते आता 120ला भेटते. 100ला भेटणारी वस्तू कितीला भेटते 120ला भेटते. सरळ सरळ अशी मांडणी की काय करायचं 100ला भेटणारी वस्तू 120ला भेटते, 100ला भेटणारी वस्तू 120ला भेटते. कारण वाढ किती झाली 20% झाली. मग 100चे 20% म्हणजे 120 वाढ झाली 20%. आपण किंमत किती धरली समजा किंमत 100 धरली होती मग त्या 100चे 20% म्हणजे 120 अशा प्रकारे आपण मांडणी केली. आता काय करायचं आहे आपल्याला हा 0 कट हा 0 कट हा 0 कट हा 0 कट हा कट हा कट हा कट हा कट जिथं जेवढं होईल तेवढं राहिलं काय फक्त आता 12 आणि हा एक गुणाकारात त्यानं गुणलं ते एकच होणार आहे. आता 12 गुणिले 12 म्हणजे 12 चौरे किती 144. मग 100चे 144 झाले म्हणजे कितीनं वाढ झाली 44 वाढ झाली. किती टक्क्यानं वाढ झाली 44% वाढ झाली. अशा प्रकारचं आपलं उत्तर काय 44 बरोबर आहे. काय 120नं 20% वाढली म्हणजे आपण काय केलं 120 केलं. 100चे 120 100चे 120 उदाहरणार्थ आपण 100 घेतली होती ती 144. आता याच्यानंतर एक सेकंड मेथड आपण याला वापरू शकतो. सेकंड मेथड अशी आहे जर समजा वाढ होती कधी वाढ होईल कधी घट होईल, कुठं वाढ होती कुठं घट होती. समजा पहिल्या वर्षी 20% वाढल्या दुसऱ्या वर्षी घट झाली. पण आता याला काय माहिती का जर वाढ होत असेल +x परत पुढच्या वर्षी वाढ होत असेल +y प्लस x गुणिले y भागिले 100 अशा प्रकारे. आता आपला प्रश्न कसा होता 20% वाढ झाली म्हणजे +20 परत दुसऱ्या वर्षी 20% वाढ झाली परत 20 प्लस 20 गुणिले 20 भागिले 100 ही अशी सेकंड मेथड आहे. जर तुम्हाला ती टक्के 100 न घेता आपण उदाहरणार्थ 100 घेतली तरी किंमत तसं न करता जर वाढ होत असेल तर प्लस करायचं. जर इथं 20नं वाढ झाली तर मायनस केला असता आपण जर 20नं घट झाली असती दुसऱ्या वर्षी पण दोन्हीकडे वाढ झाली अशा प्रकारे पण होऊ शकतं. आता हा काटला हा काटला हा काटला हा काटला आता +20 +20 40 इथं प्लस आहे हे दोघांचा गुणाकार 4 44 अशा पद्धतीनं म्हणजे कितीनं वाढ झाली 44नं वाढ झाली. हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता +y +x +y x गुणिले y 100. जरी इथं असतं की पहिल्या वर्षी 20नं वाढ झाली दुसऱ्या वर्षी 20नं कमी झाली तर इथं काय करायचं मायनस करायचं. मग ह्या दोघांची वजाबाकी आणि हे उत्तर अशा प्रकारे पण एक सूत्र तुम्ही वापरू शकता. आता आपला 10 नंबरचा प्रश्न. एका वस्तूची किंमत 20ने वाढवली व नंतर 20ने कमी केली तर त्या व्यवहारात किती वाढ किंवा घट झाली. जो आपण अगोदरचा प्रश्न पाहिला होता तो दोन्हीत बी वाढ होती. याच्यात कमी एकात वाढ एकात काय कमी बरोबर आहे. ठीक आहे आपली मानतो का आपण पहिल्या स्टेपनं 100 धरली. पहिल्या याच्यात काय झाली वाढ झाली म्हणजे 100च्या किती झाली 120 झाली. दुसऱ्या याच्यात काय झाली घट झाली. कितीने घट झाली 20ने घट झाली. कितीने घट झाली 20ने घट झाली म्हणजे किती 80 20 बरोबर आहे. अशा प्रकारची आपण मांडणी केली. पहिल्या वर्षी वाढ झाली वस्तूत एका वस्तूची किंमत 20ने वाढली व नंतर 20ने काय झाली कमी झाली म्हणून आपण काय केलं इथं 100च्या किती 80 केली. इथं वाढ केली इथं कमी केली. ही आपली किंमत धरली आपण 100 रुपये त्या वस्तूची. आपल्याला माहीत नाही पण एक अंदाजी किंमत धरली 100ची 120 झाली 100ची 80 झाली कारण काय झाली ती कमी झाली. परत हा 0 हा 0 हा 0 हा 0 हा काटला हा काटला हा काटला हा काटला. ठीक आहे. आता काय राहिलं 12×8 = 96 काय राहिलं 12×8 = 96 म्हणजे 100चे किती झाले 96 झाले म्हणजे किती टक्के घट झाली 4% काय झाली घट झाली.
4% काय झाली आपली घट झाली. अशा प्रकारे आपलं उत्तर काय होतं 4% घट. आपण जी सेकंड मेथड पाहिली होती कोणती की एक्स प्लस पहिल्या वर्षी वाढ झाली ना मायनस प्लस एक्स वाय 100. पहिल्या वर्षी वाढ झाली म्हणजे कितीनं वाढ झाली 20 प्लस मायनस कितीनं कमी झाली 20नं प्लस 20 गुणिले 20 भागिले 100 बरोबर इथपर्यंत आलं. आता हे प्लस प्लस हे आपल्याला माहिती आहे प्लस मायनस काय होतं मायनस होतं. इथं प्लस आहे इथं मायनस आहे म्हणजे याची वजाबाकी झाली 0 प्लस हा 0 काटला हा 0 काटला हा 0 काटला हा 0 काटला म्हणजे दोघांचा गुणाकार किती 4 म्हणजे सरळ सरळ आपलं उत्तर असं सुद्धा 4 आलं होतं. आता आपण दोन्ही टाईपचे प्रश्न पाहिले एकात वाढ झाली एकात कमी झाली दोन्हीत वाढ झाली. ह्या सूत्रानं पण जाऊ शकते सेकंड मेथडनं पण जाऊ शकता फर्स्ट मेथडनं पण जाऊ शकता बरोबर आहे. अशा प्रकारे आपण आता आपला 11 नंबरचा प्रश्न पुढं. एका परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 35% गुण आवश्यक असतात. आपल्याला माहिती आहे आपल्याला 10वीत पास होण्यासाठी किती गुण लागत होते 35% लागत होते बरोबर आहे. त्याच्यावर 35%वर 1-2 पिक्चर पण आले काटावर पास 35% वगैरे तसं. तर आपल्याला किती 10वीत पास होण्यासाठी किंवा 12वीत पास होण्यासाठी किती टक्के लागतात 35% लागतात. तर एक विद्यार्थी 210 घेतो आणि 35 गुणांनी काय होतो नापास होतो आणि उत्तीर्ण होतो आणि उत्तीर्ण म्हणजे नापास झाला तर परीक्षा एकूण किती गुणाची असेल. ठीक आहे. आता प्रश्न काय आहे एक परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किती उत्तीर्ण होण्यासाठी 35% लागतात. ठीक आहे. आता तो विद्यार्थी त्याला गुण किती पडले 210 बरोबर आहे. पण त्यांचं म्हणणं काय जर त्याला आणखी 35 गुण असते एक विद्यार्थी 210 गुण घेऊन 35 गुणांनी आणि उत्तीर्ण झाला म्हणजे जर त्याला आणखी 35 मार्क असते तर तो काय झाला असता पास झाला असता बरोबर आहे. म्हणजे पास कितीला झाला असता हे 245ला काय झाला असता तो पास झाला असता बरोबर आहे. त्याला 35% आता इथपर्यंत समजलं का त्या परीक्षेत पास होण्यासाठी 35% लागत होती पण तो त्याला 210 पडले ते त्याला जर आणखी 35 मार्क असते तर तो काय झाला असता पास झाला असता बरोबर आहे. त्याला आणखी 35 गुणांनी तो आणि उत्तीर्ण झाला म्हणजे त्याला आणखी 235 गुण असते म्हणजे टोटल 245 गुण असते तर तो पास झाला असता. म्हणजे याचा अर्थ काय होतो की 35% 245ला किती 35% कारण तो 35ला उत्तीर्ण आहे ना नापास किती झाला 210 पडले नापास 35 गुणांनी झाला. मग आपण 35 जर त्याला मिळवले म्हणजे 245 जर मार्क त्याला पडले असते तर त्याला टक्के किती पडले असते 35. 245 त्यानं गुण घेतले असते टक्के किती काय पडले असते 35 कारण तो 35%वर काय होता पास होणार होता. मग आता सरळ सरळ आपला प्रश्न काय आहे 35ला 245 100ला किती म्हणजे टोटल किती मार्काची परीक्षा आपल्याला ते कळलं किती गुणाची कळालं नाही. तर काय केलं आपण 210 त्याला मार्क पडलेले पण तो 35 गुणांनी नापास झाला म्हणजे 35 गुण असते तर तो पास झाला असता पण पास होऊन किती टक्के पडणार होत त्याला 35% बरोबर आहे. मग 245ला 35ला 245 तर 100ला किती इथपर्यंत कळालं. ठीक. आता आपल्याला माहिती आहे तिरपा गुणाकार ही दुसरी स्टेप 245 गुणिले 100 35 परत 5 भाग जातो 5 7 35 5 2 20 5 2 10 आणि हा 20 इथं. ठीक आहे. 7 1 7 7 3 21 उरले किती 3 7 5 35 म्हणजे 35 गुणिले 20. आता आपल्याला माहिती 35 2 70 हा 0ला 0 700 म्हणजे परीक्षा एकूण किती मार्काची होती 700 मार्काची होती बरोबर आहे. कशा प्रकारे हा प्रश्न केला आपण व्यवस्थित लक्ष ठेवायचं. उत्तीर्ण होण्यासाठी 35% लागत होते पण त्याला 210 मार्क पडले 35 गुणांनी तो नापास झाला. मग जर आपण 35 गुण त्याला पडले असते तर 245ला तो पास होणार होता म्हणजे 35% होणार होते. मग 245ला 35%ला 245 मार्क आहे तर 100%ला किती मार्क म्हणजे आपले एकूण मार्क निघले. अशा प्रकारे व्यवस्थित समजून घेणे आणि लिहून घेणे. आता एका राज्याची लोकसंख्या 20,000 आहे ती पहिल्या वर्षी 20ने वाढते आणि दुसरी वर्ष 30ने वाढते जर त्या राज्याची 2 वर्षानंतर लोकसंख्या किती. ठीक आहे. 2 वर्ष किती आहे सध्या लोकसंख्या किती 20,000 आहे. ठीक आहे. गुणिले पहिल्या वर्षी कितीने वाढते 100च्या कितीने वाढते 20% वाढते लिहून घेतले 120 झाले बरोबर आहे. दुसऱ्या वर्षी 100च्या किती वाढते 30% वाढते म्हणजे 130 झाले. पहिल्या वर्षी 20% वाढते म्हणजे 100चे 120 झाले. दुसऱ्या वर्षी 30% वाढते म्हणजे 100चे 130 झाले. एकूण लोकसंख्या 20,000 आहे. अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची बाकी काहीच नाही. आता जेवढे 0 दिसतील तेवढे 0 कट करायचं आहे. हा काटला हा काटला हा काटला हा काटला मग हा काटला मग हा इथला काटला हा काटला हा कापला बरोबर आहे. आता काय राहिलं 200 गुणिले 12 गुणिले 13 एवढंच राहिलं. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे 12 2 24 होतं
2 झिरो देऊन टाकले गुणिले 13. आता गुणाकार करताना आपल्याला माहिती आहे शॉर्टकट, झिरो विसरून जायचे. 24 गुणिले 13 करायचे. 3 चौक 12, 3 चौक 12, हातच्याला 1, 42 आणि 1 7, 1 गुणलं म्हणजे जसंच तसे लिहून घेतलं. आता दोघांची बेरीज 2 7 आणि 4 11, किती 312. 312 यांचा गुणाकार आला. इथं 2 झिरो ठेवलेले होते आपण, ते 2 झिरो देऊन टाकले म्हणजे 31,200 काय होणार आहे 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या होणार आहे. आता किती लोकसंख्या आहे 20,000 आहे. ते काय म्हणले पहिल्या वर्षी 20% वाढती, त्याच्या दुसऱ्या वर्षी 30% वाढती, तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती, त्या गावाची लोकसंख्या 31,200. अशा प्रकारचं गणित आलं. सरळ सरळ एवढीच मांडणी करणे, काहीच अवघड नाही. आता आपला 13 नंबरचा प्रश्न, संदीप आपल्या मासिक उत्पन्नाच्या म्हणजे त्याच्या एका महिन्याच्या पगाराच्या 30% घरभाड्यावर, 20% किराणावर, 10% शिक्षणावर, 5% कपड्यावर खर्च करतो. तरी सुद्धा तो दर महिन्याला 14,350 रुपये बचत करतो. तर त्याचा एकूण पगार किती? बरोबर आहे. आता समजा त्याचा एकूण पगार आपण 100 धरू, 100%. बरोबर आहे. ह्याच्यापैकी काय करतो तो 30% घरभाड्यावर करतो. 30% घरभाड्यावर, 30% घरभाड्यावर करतो एकूण पगाराच्या. बरोबर. 100% त्याची आपण पगार देऊ. 30% घरभाड्यावर करतो. 20% किराणा मालावर करतो. 20% काय करतो किराणावर खर्च करतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर 10% शिक्षणावर करतो. पोरायच्या 10% काय करतो शिक्षणावर करतो, शिक्षणावर खर्च करतो. आणि 5% काय करतो कपड्यावर करतो. 5% काय करतो कपड्यावर करतो. बरोबर आहे. हा खर्च करून त्याच्याकडे महिन्याला किती राहता माहिती आहे का 14,350 रुपये राहतात. किती तरी त्याच्याकडे 14,350 रुपये उरता एवढा खर्च करून. तर त्याचा एकूण पगार किती हा आपला प्रश्न आहे. त्याचा 100% आपण पगार धरला, त्याच्यापैकी 30% तो घरभाड्यावर करतो, 10% किराणा, 20% किराणावर करतो, 10% शिक्षणावर करतो, 5% कपड्यावर करतो. तर 14,350 त्याची काय होती बचत होती. तरी सुद्धा त्याच्याकडे पैसे उरतात. तर त्याची एकूण पगार किती. आता जो खर्च करतो ना त्याची टक्केवारीची आपण एकदा बेरीज करून घेऊ. 30 आणि 20 50, 50 आणि 10 60, 65% तो काय करतो खर्च करतो. म्हणजे 100 पैकी 65% खर्च करतो तो. बचत किती करतो 35%. बरोबर आहे. ज्यावेळेस 65% खर्च होतो तो उरतं किती 100 मधून 65 गेल्यावर 35 उरतात. मग तो बचत दिलेली आहे आपल्याला 35% बरोबर किती 14,350. तर आपलं नेहमीप्रमाणे सूत्र 35ला 14,350 तर 100ला किती. सरळ सरळ किती मोठा प्रश्न वाटत होता. काय काहीच नाही. त्याचे एकूण खर्च करणार काढला आपण 65%, 100 पैकी उरले किती आपल्याला त्यानं बचत दिलेली आहे. बरोबर आहे. 35% बचत होती, 65% खर्च झाल्यावर मग 35ला 14,350 तर 100ला किती त्याची पूर्ण पगार निघाला आपल्याला. असं केलं ना मग आपण तिरपा गुणाकार करू. 14,350 गुणिले 100 भागिले 35. आता परत 5 7 35, 5 2 10, इथं 20. परत त्याला भाग देऊ वर 7 1 7, 7 2 14. ठीक आहे. 7 2 14. त्याच्यानंतर आता इथं 7 राहिले होते. आपण 5 7 35 आणि 5 2 10 आणि 20 इथं आपण गुणाकार भागाकार केला होता. आता इथं 7 राहिले ते वरती 7 2 14. आता ह्या 14 आणि ह्या 35ला आपण डायरेक्ट दोन संख्येला भाग देतो म्हणजे इथं 0 येत असतो. 7 5 35 आणि हा 0. म्हणजे जर 7 या 14,350ला भागाकार केला ना तर 2,050 हे काय येतं त्याचं उत्तर येतं. आता तुम्ही म्हणशाल की 14 नंतर आणि 35 नंतर डायरेक्ट 0 का द्याला. कारण आपण डायरेक्ट दोन संख्येला भाग देतोय. 14ला पण देतोय आणि 35ला देतो. डायरेक्ट भाग गेला ना. आपण बाकी घेतलं का बाकी उरत घेतलं तर 0 द्यायची गरज राहत नाही. पण 7 2 14, 7 5 35 त्याच्यामुळे आपल्याला 0 टाकावं लागला. जर आपण 0 नसता घेतला तर आपलं उत्तर 250 आलं असतं. 250 गुणिले 7 जर केलं तर 14,350 होत नाही. त्या 14,350ला 7 भाग दिलं तर आपलं उत्तर येतं. सरळ सरळ एवढंच लक्षात ठेवायचं 2,050. आता 2,050 आलं आणि इथे उरलं काय 20. आता 2,050 आणि गुणिले 20. बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे 0 विसरून जायचं आहे गुणाकार करताना. 205 हा पण 0 विसरू आणि हा पण करू आपण विसरू, हा पण विसरू आणि हा पण विसरू. आपण सरळ सरळ गुणाकार करू. 2 5 10 जसं तसं घेतला. 2 1 2 2 4. आपला गुणाकार आला 4100 4000
सॉरी 410, मग हा एक झिरो दिला आणि हा एक झिरो दिला, म्हणजे त्याची एकूण पगार किती होती? 41,000 होती. किती होती? 41,000 पगार होती. त्यातलं तो 30% घर भाड्यावर करत होता, 20% किराणावर करत होता खर्च, 10% शिक्षणावर करत होता, 5% कपड्यावर करत होता. एवढं करून पण त्याची काय म्हणतात त्याला बचत किती? 14,350 राहत होती. म्हणजे त्याची एकूण पगार किती होती? 41,000 रुपये होती. आता त्याची पगार 41,000 होती, बरोबर आहे. 41,000 हा झिरो आहे, ठीक आहे. आता तुम्ही म्हणशाल 2050 20 हा गुणाकार असा काय केला? म्हणजे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर कसं करता येईल त्याच्यामुळे केला ना. तर आपण 2050 गुणिले करून 20 पण करू शकतो, पण आपण हा पण झिरो सोडला आणि आपण झिरो सोडला. 205 गुणिले डायरेक्ट 2 केलं आणि नंतर हे 2 झिरो जिथे दिलं. म्हणजे आपल्या किती स्टेप पोहोचलो आपण? 3 स्टेप पोहोचलो. इथे एक स्टेप पोहोचले आणि इथे एक स्टेप पोहोचली. म्हणजे आपण फास्ट कसं करता येईल परीक्षेमध्ये त्या पद्धतीने आपण करतोय, रिव्हिजन म्हणून आपण करतोय. एवढं मग डिटेलमध्ये हा गुणाकार आपल्याला सगळं समजला पाहिजे. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं 41,000. आता आपला शेवटचा प्रश्न, बाजीराव दरमहा आपल्या पगाराच्या 15% बचत करतो. म्हणजे दर महिन्याला त्याची पगार होती त्यातले 15% काय करतो तो? म्हणजे एक पॉलिसी त्याची, तो काय करतो त्याच्यात बचत करतो. जर तो वर्षाखेरीस 28,800 रुपये बचत करत असेल तर त्याचा दरमहा पगार किती? आता त्याचं काय माहिती का, बाजीराव आहे ना दर महिन्याला दरमहा किती करतो? 15% बचत करतो. म्हणजे पगार झाली का त्याच्या 15% रक्कम काय करतो तो? पॉलिसीमध्ये टाकतो. मग त्यानं काय केलं? वर्ष अखेरीस त्याची बचत किती झाली? 28,800, बरोबर आहे. किती महिन्यात? 12 महिन्यात झाली, ठीक आहे. 15% बचत करतो. आता आपल्याला कळलं जर एका वर्षात त्यानं 28,800 केली तर सगळ्यात पहिले आपल्या एका महिन्याला किती बचत केली ते काढू. म्हणजे आपलं सरळ 15% निघतं. कळलं? 12 महिन्यात, वर्ष अखेरीस म्हणजे किती? 12 महिने झाल्यानंतर. मग 28,800 भागिले 12, म्हणजे एका महिन्याला त्यानं किती बचत केली? जेवढी बचत केली असेल तेवढी 15. मग 100ला किती? सरळ आपली पगार निघते. सोपं आहे, बरोबर आहे. त्यानं वर्ष अखेरीस 28,800 त्याची बचत आहे. तर आपण एका महिन्याला बचत काढू 12 महिन्याची, बरोबर आहे. मग आता 12 1 12, 12 2 24, उरले किती? 4. 12 1 12, 12 2 24, 32 36, 12 4 48, म्हणजे 2400. म्हणजे बाजीराव एका महिन्याला 2400 रुपये बचत करतो. ती किती करतो? पगाराच्या 15%. आता आपलं तेच सूत्र, दरमहा 15% सांगायचं ना. मग दरमहा आपण त्याची बचत काढली. 12 महिन्याची बचत होती 28,800, तर एका महिन्याला तो करतो 2400 रुपये बचत, ठीक आहे. मग आपलं नेहमीसारखं सूत्र, 15ला 2400, त्याची एकूण पगार काढणार आपला. तर 100ला किती? 15%ला 2400 रुपये बचत करतो ना तो, एकूण पगाराच्या 15% 2400 रुपये. तर 100ला किती? म्हणजे त्याची काय होईल? एकूण किती त्याची पगार कळेल आपल्याला. मग आपल्या याच्यात तिरपा गुणाकार, 2400 गुणिले 100 भागिले 15. आता 5 1 5, 5 3 15, 5 1 5, 5 2 10, हा झिरो इथं 20, 3 1 3, 3 8 24, म्हणजे इथं 800 आणि इथं 20. 800 गुणिले 20. आता दोघांचा गुणाकार केला 16, हे 2 झिरो आणि हा 1 झिरो, 3 झिरो. म्हणजे बाजीरावची एकूण पगार किती होती? 16,000 होती. किती होती बाजीरावची एकूण पगार? 16,000. त्याच्यापैकी तो 15% बचत करत होता. म्हणजे किती? 2400 रुपये दर महिन्याला बचत करत होता. पण आपला प्रश्न काय होता की बाजीरावची एकूण पगार किती? 16,000. अशा प्रकारे आपण शेकडेवारीचे 14 प्रश्न घेतले. शेकडेवारी हा टॉपिकचे आपण प्रत्येक टाईपचे 1 1 2 2 प्रश्न घेतलेले. त्या टाईपनं कशा प्रकारे सोडवायचं? शेकडेवारी सगळ्यात सोपं आहे. कसं? 15ला 2400, 100ला किती? प्रत्येक वेळेस असंच करायचं आहे. 25ला 3500, तर 100ला किती? जसं विचारलं तसं, फक्त मांडणी व्यवस्थित करणे. मांडणी व्यवस्थित केली की गणित चुकत नाही. फक्त आपल्याला मांडणी करताना व्यवस्थित केली पाहिजे की 35% ना, मग 35 कुठले यायचे? खाल्ले यायचे, कोरले यायचे, हे कन्फ्यूज दूर द्यायला पाहिजे. 15ला 2400, 100ला किती? आपण प्रत्येक टाईपचे असे काय केले? आपण एक एक टाईपचे आपण प्रश्न घेतले. अशा प्रकारे हे पूर्ण व्यवस्थित लिहून त्याचं कशा पद्धतीने केलं तसं लिहायचं आणि त्याच्याच पद्धतीनं आणखी आपल्याला प्रश्न सोडवायचे असं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. कारण काय तर आपल्याला प्रॅक्टिस करायची, रिव्हिजन करायची. आणखी त्याच्यात एक एक टॉपिक आपला काय होणार आहे? क्लिअर होणार आहे. म्हणजे आपल्याला एक एक टॉपिक डायरेक्ट बुक न करून टाकायचं, डायरेक्ट एकदम क्लिअर. कोणताही प्रश्न आला बस प्रश्नाने मार्क निघायला पाहिजेत. अशा प्रकारचे आपल्याला रिव्हिजन करायचे. आपलं स्पष्टीकरण आजचं संपलं. धन्यवाद.